PSI पूर्व 2013 या परीक्षेतील हा प्रश्न आहे. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिकेट खेळात राहुल यांची 5 डावातील सरासरी धावसंख्या 97 आहे. एकूण डाव 5 आहेत. त्यांची सरासरी 97 आहे. कोणत्याही डावात त्यांची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. मग त्यांची कमीत कमी धावसंख्या किती आहे? 82 आहे. कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल? पहिल्यांदा आपल्याला हा प्रश्न समजून घ्यायचा आहे. आधी प्रश्न समजून घ्या काय तो. पहा नीट. एकूण डाव किती आहेत? 5 आणि सरासरी किती आहे? 97. म्हणजेच धावांची एकूण संख्या किती होणार पहा बरे. डाव 5 आहेत आणि 97 सरासरी आहे. मग सरळ डाव संख्या आली 97 गुणिले 5. 7 5 35, हातच्याला 3, 5 45, 45 आणि 3 48. म्हणजे त्यांची एकूण धावसंख्या आली 485. मग त्यांना एकूण 485 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. आता प्रश्न नीट समजून घ्या काय तो. कोणत्याही डावात त्यांची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. म्हणजे 82 ही त्यांची कमीत कमी धावसंख्या आहे. मग त्यांनी कमीत कमी धावा 82 काढल्यात. त्याच्या खाली काढल्या नाहीत. त्यांच्या 80, 72, 70 अशा धावा त्यांनी काढल्या नाहीत. कमीत कमी 82 काढल्यात. आणि त्यांनी काय विचारलंय, कमीत कमी जर 82 धावा असतील तर त्यांची जास्तीत जास्त संख्या किती असणार आहे? जास्तीत जास्त किती असणार आहे? बघा बरे. एकूण सामने किती आहेत? 5 आहेत. आता त्यांचं काय म्हणणं आहे, कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल? जास्तीत जास्त किती असू शकेल? मग आपण काय केलं पाहिजे मग? त्यांची कमीत कमी किती आहे? 82 आहे का नाही? मग एक डाव वगळता बाकी सगळ्यांच्या मध्ये त्यांना कमीत कमी 82 पडलेत. 82 त्यांनी धावा काढल्यात असं आपण गृहीत धरायचं. म्हणजे 82, दुसरा सामना 82, तिसरा 82, चौथा 82, पाचवा आपल्याला माहित नाही. एकूण मात्र 485 आहेत. पहा हे कसं नीट बघा. त्यांचं काय म्हणणे आहे की त्यांच्या कुठल्याही डावामध्ये 82 पेक्षा धावा त्यांनी कमी काढल्या नाहीत. 82 पेक्षा कमी नाहीत, पण 82 धावा ते काढू शकतात. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी बाकी चारही सामने आपण कमीत कमी धावा मानल्या पाहिजेत. मग चारही सामन्यामध्ये आपण जर कमीत कमी धावा मानल्या तर आपण दुसऱ्या डावातील जास्तीत जास्त संख्या किती असेल ते आपण काढू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या धावा 82 मानायच्या. प्रत्यक्षात त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये 82 धावा काढल्या नसतील. पण आपला अट काय सांगितली त्यांनी, की एका डावात त्यांनी जास्तीत जास्त किती धावा काढल्या असतील. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, ते बाकीचे जे 4 डाव राहिले त्या 4 डावामध्ये कमीत कमी धावा आपण काढल्या पाहिजेत. एका डावात कमीत कमी तर दुसऱ्या डावात जास्तीत जास्त, तेव्हा ते सरासरी समान येणार. म्हणून 82 गुणिले बघा 82 82 82 82 82 ला 4 ने गुणू आपण. 4 दुने 8, 4 8 32, 328 अधिक x बरोबर 485. म्हणून x बरोबर 485 वजा 328. यांची करायची वजाबाकी. 485 मधून 328 वजा करायचे. 15तून 8 गेले, 7 राहिला. 7तून 2 गेले, 5 राहिले. 4तून 1 राहिले, 157. 157 म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांनी 157 धावा एखाद्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त काढल्या असाव्यात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्यांनी 4 सामन्यामध्ये कमीत कमी 82 काढल्या आणि एका सामन्यामध्ये 157 काढल्या, तेव्हा त्यांची सरासरी 97 झाली. प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी काय सांगितले, की त्यांनी कोणत्याही सामन्यामध्ये 82 पेक्षा कमी धावा काढल्या नाहीत. तर एखाद्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा किती होऊ शकतील? जास्तीत जास्त धावा किती होऊ शकतात हे मानायचं, म्हणून आपण बाकी सगळ्या सामन्यांच्या मध्ये कमीत कमी धावा मानल्यात. हे महत्वाचं लॉजिक ध्यान ठेवा, की आपल्याला एका सामन्यामध्ये जास्तीत जास्त किती धावा काढल्यात
हे शोधण्यासाठी बाकीच्या 4ही सामन्यामध्ये कमीत कमी धावा आपल्याला गृहीत धरावे लागतात. तेव्हा आपण उरलेल्या सामन्यामध्ये जास्तीत धावा काढतो. ते उत्तर काय आलंय 157 धावा त्यांनी काढलेल्या आहेत.